आता 31 मार्च पर्यंत ई-KYC करा, अन्यथा धान्य विसरा। काय मित्रांनो, आता 31 मार्च पर्यंत ई-KYC करा, अन्यथा धान्य विसरा। पूर्ण माहिती पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, अशाच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मराठी भाषेमध्ये। मित्रांनो, शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-KYC साठी राज्य सरकारने 31 मार्चची मुदत दिली आहे। त्यानंतर ई-KYC न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नाव वगळली जाणार आहेत। परिणामी त्यांना धान्य मिळणार नाही असा इशारा राज्य सरकारने दिला आहे। तर मित्रांनो, असे सुमारे 2,29,00,000 ग्राहकांचे ई-KYC प्रलंबित आहेत। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-KYC पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत। त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर ई-KYC मोहीम हाती घेऊन ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत। ही प्रलंबितता मोठी असल्याने यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती। तर मित्रांनो, आता 31 मार्च ही अंतिम मुदत दिली आहे। त्यानुसार राज्य सरकारने या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला प्रलंबित ई-KYC पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। तर मित्रांनो, तातडीने कार्यवाही करा। काय मित्रांनो, राज्यात सध्या 22 फेब्रुवारीच्या अहवालानुसार 2,29,02,568 ग्राहकांचे ई-KYC प्रलंबित आहेत। यासह राज्यातील 2,68,68,407 आधार प्रमाणीकरण केलेल्या नोंदी देखील 31 मार्च पूर्वीच पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। मित्रांनो, या नोंदी सध्या पुरवठा निरीक्षकांच्या लॉगिनला असून त्यांनी यावर तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। मित्रांनो, ई-KYC 31 मार्च पूर्वी पूर्ण करावे, अन्यथा शिधापत्रिका बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने मेरा KYC मोबाईल ॲप विकसित केला आहे। काय मित्रांनो, मेरा KYC हे मोबाईल ॲप विकसित केलं आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी या ॲपद्वारे ई-KYC पूर्ण करावी असे कोणी म्हटलं आहे मित्रांनो? महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी। तर मित्रांनो, पुण्यातील सध्या स्थिती काय आहे? काय मित्रांनो, पुण्यामध्ये सध्या स्थिती काय आहे पाहून घेऊयात मित्रांनो, पुणे जिल्ह्यात 5 मार्च अखेर 8,51,769 ग्राहकांचे ई-KYC प्रलंबित आहे। तर 8,04,60 ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊन पुरवठा निरीक्षकांच्या लॉगिनला नोंदी प्रलंबित आहेत। 16,23,922 ग्राहकांचे ई-KYC पूर्ण झाले आहेत। मित्रांनो, 21 फेब्रुवारी रोजी ई-KYC प्रलंबित असणाऱ्यांची जिल्हानिहाय संख्या थोडक्यात पाहूयात मित्रांनो। तर मित्रांनो, पहिले पाहूयात आपण पुणे। मित्रांनो, KYC प्रलंबित असणाऱ्यांची जिल्हानिहाय संख्याचा विचार केला तर मित्रांनो, पुणेमध्ये 12,89,890, त्याच्यानंतर परभणीमध्ये 5,27,431, नांदेड 9,41,454, बीड 6,86,564, धाराशिव 4,72,890, लातूर 6,98,136, नागपूर शहर 6,31,886, धुळे 5,56,577, सिंधुदुर्ग 2,43,667, हिंगोली 2,97,127, जळगाव 10,06,756, नागपूर जिल्हा 6,54,019, गडचिरोली 2,99,099, नंदुरबार 4,37,269, जालना 5,57,403, मुंबई ई विभाग 6,81,747, सोलापूर शहर 1,83,082, अकोला 4,44,689, पुणे शहर 4,61,445, अमरावती 6,62,687, अहिल्यानगर 9,69,723, बुलढाणा 6,09,098, पालघर 6,04,041, सांगली 5,48,395, मुंबई ग
विभाग 3,23,365, यवतमाळ 6,37,901, रायगड 5,47,331, संभाजीनगर 7,24,222, कोल्हापूर 7,65,064, सोलापूर जिल्हा 5,42,493, ठाणे जिल्हा 1,94,998, मुंबई द विभाग 2,50,420, सातारा 5,17,712, नाशिक 11,19,379, गोंदिया 3,17,864, वाशिम 2,96,917, चंद्रपूर 4,70,255, मुंबई अ विभाग 1,80,580, रत्नागिरी 3,21,231, वर्धा 3,12,006, मुंबई फ विभाग 6,41,166, भंडारा 2,38,598. तर मित्रांनो, एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण मित्रांनो 2,29,02,568 इतके प्रलंबित ई-KYC आहे मित्रांनो, जिल्हानिहाय. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका मित्रांनो. शेअर नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जाता जाता मित्रांनो, जय महाराष्ट्र.